नमस्कार, मी सुजाता. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज माझ्याकडे आहे हळदी-कुंकू आणि आपल्याकडे कोणताही छोटा-मोठा प्रोग्राम असेल तर सगळ्यात आधी आपण साफसफाईपासून सुरुवात करतो. तर ही साफसफाई आपण रोजचीच करत असतो, पण आपल्या घरी कोणतरी येणार असेल, म्हणजे जसं की माझ्या घरी आज बायका येणार आहेत हळदी-कुंकवासाठी आणि त्याची सुरुवात मी इथून केलेली आहे. म्हणजे आधी डस्टिंग करून घेते. तर हे काम आपल्याला म्हणजे होममेकरला तरी ह्याचा कंटाळा वाटत नाही, कारण आपण जो प्रोग्राम ठेवलेला असतो तर तो पार पडल्यानंतरचं जे काही समाधान असतं, तर ह्या कामात आपल्याला ते थकवा अजिबात जाणवत नाही. आणि इथे मी आता गुलाबजाम बनवते त्यांना देण्यासाठी. गुलाबजाम आणून बाहेरून थोडंसं काही आणणार आहे. त्यानंतर आता गिफ्ट म्हणून म्हणजे वाण द्यायचं, त्यासाठी पर्स आणलेले आहे तिथे. आणि आम्ही तिघी पण, माझ्या मुली आणि आम्ही तयार झालो आहे. आता या आलेल्या आहेत सगळ्या बायका आणि आपण हळदी-कुंकवाला आता सुरुवात करायची. आता इथे उखाणे घ्यायचे आहेत, तर बघूया आपण सगळ्या कशा प्रकारे उखाणे घेतात. आणि माहेरची पण छाया अनुप्राव आहेत माझे सर्व हट्ट पुरवाया. तिला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळस, योगेश रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस. अरे वा. गरम भाजी बरोबर नरम नरम पाव. पंकजराव आहेत बरे पण खातात खूपच भाव. डब्बी में डब्बी, डब्बी में केक, नरेश राव है माझे लाखों में एक. चांदी का दिया सोने की बाती, आदित्य कुमार मेरे जीवन साथी. भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी, दिनेशची आणि मोजी लाखात एक जोडी. अरे वा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, शरदरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. अरे वा. अरे आम्हाला आवाजच नाही आला ना. शांत बसत जा ना. तुमसे कैमरे के लिए बोली, हमको कौन एंटरटेन करेगा? बटनाचं असं केलं वाटून फाटून. राजेशराव गेले तर सोन मी खाल्लं चाटून. नसीब में जो लिखा है वही मिलेगा साथी, नसीब में जो लिखा है वही मिलेगा साथी, संजय जी का नाम लेती हूँ सुनो सारे बाराती. तारू जैसा चमके रात में पूना शहर, वैभव मेरे सागर और मैं उनकी लहर. चलती है साइकिल तो उड़ती है धूल, विशाल ने दिया मुझे गुलाब का फूल. के लिए चाहिए पक्की सड़क, शरद जी का नाम लेती हूँ सबके सामने बेधड़क. बोलने में मजा नहीं आएगा ना. आता सगळ्यात शेवटी मी उखाणा घेणार आहे. माझे दोन डोळे पूर्वा आणि स्वरा, संदीप माझा कोहिनूर हिरा. हळदी कुंकू अगदी व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे आणि आता सगळ्या आपापल्या घरी जायला निघाल्या. तर माझा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा.